कारण येशू ख्रिस्त सदैव दया करणारा तो परमेश्वर आहे. सर्वप्रथम एकच महत्वाची गोष्ट आहे की येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती लटकण्यात आला. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठीच सर्व काही केले आहे. धार्मिक व्यक्तीसाठी नाही प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी. जर तुम्हाला कोणी प्रार्थना करण्यासाठी जर पैसा मागत असेल तर बिलकुल त्या देवाच्या सेवकाकडे तुम्ही जाऊ नका प्रियांनो. तुम्ही म्हणता रुद्र एवढं कष्ट बोलतोय. प्रियांनो माझं एकच काम, मला तुम्ही परत बोलू या न बोलू मला काही फरक पडत नाही माझी, पण मी एकच प्रचार करतो की मी माझ्या देवाचं जे सत्य आहे ते मी बायबलनुसार सांगतो. तुम्ही विचार करा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या कोणाची इच्छा पूर्ण करत. सुसमाचार सांगणं सोपं आहे हो, कोणी पण येईल बायबल घेईल, येशू मेल आणि मेल्यातून जिवंत झाला सांगेल, पण येशू ख्रिस्ताच्या इच्छेनुसार जीवन जगणं हेच खऱ्या अर्थानं सुसमाचार आहे. कारण ज्यावेळेस तुमचे सत्कर्म, तुमचा चांगुलपणा, तुमची इमानदारी सगळ्या गोष्टी असा असला पाहिजे की त्या लोकांनी त्या देवाचा गौरव केला पाहिजे, म्हणले पाहिजे याचा देव हा जर एवढा चांगला आहे त्याचा देव किती चांगला आहे. आमेन. हालेलुया. पश्चाताप हे नाही की प्रभू मी चुकलो आहे मला क्षमा कर आणि परत पाप करणं. पश्चाताप हे आहे की प्रभू मी चुकलो आहे माझ्या पापांची क्षमा कर, पण इथून पुढे मी फक्त तुझीच इच्छा पूर्ण करेल, कारण मला तुझ्या कृपेमध्ये जगायचं आहे. कारण तुझी कृपाच मला सर्व काही करू शकते, माझ्यामध्ये बदल करू शकते. मनुष्य त्याच्या ताकदीवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो, मनुष्य त्याच्या ताकदीवरती धनदौलतीवरती बदल घडवण्याचा प्रयत्न करतो, पण बायबल सांगतं मनुष्याची मेहनत व्यर्थ आहे, मनुष्याचे कष्ट व्यर्थ आहे. जर त्याच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. उपदेशक म्हणतो सर्व काही व्यर्थ आहे. मग तुमच्या जीवनात येशू आहे का? तुमच्या जीवनामध्ये खरंच तो परमेश्वर आहे का नुसता नामधारी म्हणून आहे? कारण त्याला बोलायला हर आँख उसको एक दिन जरूर देखेगी, हर जुबान